उन्हाळ्यात डोकं दुखतंय, शरीर थकतंय, तर हा एक लाडू दररोज खा. रोज एक लाडू खाल्ल्याने स्वतः फरक बघा. नमस्कार, मी पल्लवी एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकदम हेल्दी असे हे लाडू पाहणार आहोत. त्यासाठी आपल्याला लागणार आहे हे साहित्य सगळं. सर्व साहित्याचं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रमाण देणार आहे. चला तर मग आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. एक पॅन घेतलेला आहे. या पॅनमध्ये आपल्याला आता लागणार आहे सुकं खोबरं. सुकं खोबऱ्याच्या ऐवजी मी इथे डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे. त्याऐवजी तुम्ही सुकं खोबरंसुद्धा वापरू शकता. आता हे खोबरं आपल्याला हलकंसं गरम करून घ्यायचं आहे. खूप जास्त भाजायचं नाही आहे, म्हणजे याचा कच्चेपणा निघून जातो आणि छान असा सुगंध पण येतो आणि खातानासुद्धा लाडू हे छान खमंग लागतात. आता अशा पद्धतीने हे भाजून घेतलेलं आहे. एका ताटामध्ये काढून घेऊया. आता त्यानंतर आपण हे बाकीच्या ज्या सगळ्या सीड्स आहेत, म्हणजे बिया आहेत, जसं की मखाने, त्यानंतर भोपळ्याच्या बिया, मगजबी, सूर्यफुलाच्या बिया, हे सगळं आपल्याला इथे व्यवस्थित एक एक करून भाजून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता मखाने एक 3 ते 4 मिनिट छान असे भाजून घेतलेले आहेत. हे बघा, असे मस्त क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. त्यानंतर मखानेसुद्धा आपण एका दुसऱ्या ताटामध्ये काढून घेऊया आणि बाकीचं सगळं साहित्य आहे ते सगळं भाजून घेऊया. हे लाडू खाणं खूप फायदेशीर आहे आणि उन्हाळ्यामध्ये जी उष्णता असते त्याच्यामुळे डोकेदुखी होते, ती कमी करण्यासाठी मदत होते. हाडं मजबूत होतात. ह्याच्यामध्ये भरपूर कॅल्शियम आणि ड्रायफ्रूट्स वापरलेले आहेत आणि तसंच ह्या सगळ्या सीड्स आणि हे यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते, थकवा, अशक्तपणा कमी करतं. त्यामुळे हे लाडू खाणं खूप फायदेशीर आहे. तर हे लाडू तुम्ही एकदा तरी नक्की करून बघा. तर अशा पद्धतीने हे बघा, ह्या सगळ्या सीड्स, बदाम हे भाजून घेतलेल्या आहेत. सगळं मी एकत्रच छान असं भाजून घेतलं आहे. त्यानंतर एका ताटामध्ये काढून घेऊया. ज्या ताटामध्ये आपण मखाने काढून घेतलेले आहेत त्यामध्येच काढून घ्यायचं आहे. खूप जास्त रंग बदलेपर्यंत भाजायचं नाही आहे, फक्त असं थोडंसं हलकंसं भाजून घेतलं आहे. आता हे पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे आणि यामध्येच मी 1 वाटी फुटाणेसुद्धा घालून घेतलेले आहेत. फुटाण्यांमुळे सुद्धा शरीराला खूप सारी ताकद मिळते. सगळं आता हे थंड होऊ द्यायचं आहे. आता त्याच पॅनमध्ये मी 1 चमचा तूप घालून घेतलेला आहे. तूप वितळलं की त्यामध्ये घालायचे आहेत बेदाणे आणि काळे मनुके घालून घ्यायचे आहेत. आवडीप्रमाणे कमी जास्तसुद्धा करू शकता आणि या तुपामध्ये छान असे तळून घ्यायचे आहेत. रक्तवाढीसाठी या दोन्ही गोष्टींचा खूप फायदा होतो. आता दोन्ही छान असे फुलले गेले की थंड करून घ्यायचे हे सुद्धा आणि ताटामध्ये काढून घेऊया. त्यानंतर आपण हे सगळे जे सीड्स भाजून घेतलेले आहेत, म्हणजेच भोपळ्याच्या बिया, मखाने, मगजबी आणि बदाम, हे सगळं आता थंड झालेलं आहे. मिक्सरला याची पूड करून घेऊया. तर हे बघा, अशा पद्धतीने छान अशी पूड करून घेतलेली आहे आणि भाजलेलं जे डेसिकेटेड कोकोनट आहे त्यामध्ये हे सगळं घालून घेऊया. फुटाणेसुद्धा आपण यामध्येच बारीक करून घेतलेले आहेत. आता हे सगळं छान असं आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे. आवडत असेल तर यामध्ये थोडीशी वेलची पूडसुद्धा घालून घ्यायची आहे आणि आपण जे तळून घेतलेले बेदाणे आहेत ते सुद्धा यामध्ये घालून घेऊया. हे बघा, अशा पद्धतीने तूप अजून जास्त आवडत असेल तर थोडं 1 वाटी तूप गरम करून यामध्ये घालून घ्यायचं आहे. त्यानंतर याच पॅनमध्ये आता मी अर्धी वाटी पाणी घालून घेतलेलं आहे आणि यामध्ये 1 वाटी आपल्याला खडीसाखर असेल तर खडीसाखर घाला, नसेल तर मग साधी साखर घालून घ्यायची आहे. खडीसाखर उन्हाळ्याची खूप फायदेशीर असते, त्यामुळे शक्यतो खडीसाखर घालायची आहे आणि ही साखर चांगली आपल्याला विरघळून घ्यायची आहे. याचा फक्त चिकट होईपर्यंत पाक करून घ्यायचा आहे, खूप जास्त करायचं नाही आहे. हे मी सगळं जे साखर विरघळल्यानंतर पाणी चिकट लागायला लागलं की गॅस बंद करायचा. हे जे आपण सगळे सीड्स वापरले आहेत याचे तर सगळ्यांना फायदे माहिती आहेत. हे मखाने, मगजबी, भोपळ्याच्या बिया, हे सगळं खूप फायदेशीर आहे, पौष्टिक आहे, पचायला हलकं असतं आणि त्यामुळे उन्हाळ्यामध्ये हे खाणं आपल्या शरीराला खूप फायदेशीर आहे. तसंच आपल्या शरीराला ऊर्जा देतं. केस आणि आपली त्वचा आहे तीसुद्धा छान निरोगी राहते आणि हाडं आणि सांधे मजबूत करतात. त्यामुळे हे बघा, हे लाडू खाणं खूप चांगलं आहे. तर अशा पद्धतीने सगळं छान असं आपण एकत्र करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हा जो तयार केलेला साखरेचा पाक आहे तो सुद्धा घालून घ्यायचा आहे. सगळं छान असं एकत्र करून घेतलेलं आहे. यामध्ये मी अर्धी वाटी तूप पातळ करून घातलेलं आहे, त्यामुळे या लाडूंचा पौष्टिकपणा अजूनच वाढणार आहे.
तर हे बघा, अशा पद्धतीने आपण हे जे सगळं साहित्य वापरलेलं आहे ते सर्व शरीराला थंडावा देणारा आहे आणि उन्हाळ्यामध्ये जी काही आपली एनर्जी कमी होते ती सगळी ऊर्जा भरून काढण्यासाठी हा लाडू खूप फायदेशीर आहे. त्यामुळे दररोज सकाळी एक लाडू खायचा आहे आणि याचबरोबर वरून 1 कप दूध जरी पिलं ना तरीसुद्धा खूप जास्त फायदे होतात. तर अशा पद्धतीने याचे लाडू वळून घ्यायचे आहेत आणि एक 10-15 मिनिट हवेवरती ठेवायचे. त्यानंतर हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचं आहे. आणि आजचे हे लाडू तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. अशाच मस्त नवनवीन हेल्दी रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.